श्री स्वामी चरित्र अध्याय 12। श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार, हरावया भूभार। वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे। भक्त जनतारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त। यतिरूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती, बाळप्पा आले अक्कलकोटी। पुण्यनगर पाहोनी दृष्टी, आनंद पोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ, होते खास बागेत। यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रीजवळी। बाळप्पाचे मानसी, तेव्हा चिंता पडली ऐशी। ऐशा गर्दीत आपणासी, दर्शन कैसे होईल। परिदर्शन घेतल्याविण, आज करू नये भोजन। बाळप्पाचे तनमन, स्वामी चरणी लागले। दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती। गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले। आजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन। बाळप्पाने धावोन, दृढ चरण धरियेले। कंठ सदा दीद जाहला, चरणी भाळ ठेविला। क्षणैक मी पण विसरला, परमतोषला मानसी। गंगा मिळली सागरी, जैसे तरंग जलाभितरी। तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा, कमलपुष्पन सोळी सहसा। स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे। येबोनिया भानावरती, श्रीचरणांची सोडली मिठी। ब्रह्मानंदनय माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे। श्री समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी। उठोनिया काय केली, लीला एक विचित्र। सर्व वृक्षांचे आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करून। बाळप्पावरचे प्रेम, ऐशा कृतीने दाखविले। धन्यता मानोनी मनी, बाळप्पा निघाले तेथोनी। परितयांचे श्रीचरणी, चित्त गुंतले अखंड। त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर। स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना। बाळप्पा दर्शन करोन, आले बिऱ्हाडी परतोन। जहागीरदारे नैवेद्य काढोन, बाळप्पा हाती दिधला। म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी। अवश्य म्हणोनी तयासी, बाळप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण। मार्गी तयांसी वर्तमान, विधित एक जाहले। या समय श्री समर्थ, असतीन रूप मंदिरात। राजाज्ञे वाचून तेथ, प्रवेश कोणाचा न होय। ऐसे ऐकुनी वर्तमान, बाळप्पा मनी खिन्न झाले। म्हणती आज नैवेद्यार्पण, आपुल्या हस्ते नोहेची। मार्गावरुणी परतले, सत्वर बिराडावरी आले। तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन। नित्य प्रातकाळी उठोन, षष्टकर्मा ते आचरोन। घेओनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे। श्रीशंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य। मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेओनी, श्री स्वामी जवळी येओनी। मस्तक ठेवणी चरणी, झावे भिक्षे करणे। मागोणी या मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी। जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान। ऐशा प्रकारे करून, अक्कलकोटी राहिले। चोळप्पादी करून, सेवे करी बहुत जण। त्यात सुंदराबाई म्हणून, मुख्य होती त्यावेळी। आपण भावे सेवे करी, इच्छा बाळप्पाचे अंतरी। सुंदराबाईची करी, अधिपत्य सर्व असे। एके दिवशी तयांसी, बाई आज्ञा करियेसी। आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे। बाळप्पा म्हणी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला। सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे। बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या मारी। सर्व अधिकार तिच्या करी,
व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहुस्वामीसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पान पाहोन नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक भावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विव्वळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिवस कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण. विष दिधले कालोतून पडे आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी. तयांचे अंतरपरी स्वामी मैनह जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहात बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलोनी पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिका आणून. ते सुंदराबाई उचलून नेस असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात शुश्वर उभयता करीती विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आपल्या पासोन आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकोन बाळप्पा मणी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाओन. करतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकूनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोणी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उजली सत्वरी. तेथे राहुनी याचा करी ऐसे लिहिले. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराजा आता बाळप्पाला
नो सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जन तयासी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परोसित. द्वादशाय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.